साताऱ्यात झालेल्या राड्यावरून राजकारण तापलं। आता शिवसेनेचे वाघ कुठे गेले असा सवाल करत हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा असं थेट आव्हान अनिल परबांनी दिलं। शिंदेंच्या शिवसेनेला एक प्रकारे त्यांनी डिवचलं, तर अनिल परबांच्या टीकेला मग शिवसेनेनं सुद्धा जशास तसं उत्तर दिलं। सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? मंत्री म्हणून काम करत असताना जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कोणी? भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत, कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा। फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही। सातारा झेडपीच्या निवडणुकीमुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे। हातातोंडाशी आलेली सत्ता भाजपानं हिसकावून घेतल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा चांगलाच तिळपापड झालाय। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांना चांगलीच धार आलेली होती। सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले, एवढा माजुरीपणा केला। त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही। जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे। आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कोणी? सत्ताधारी शिवसेना भाजपात उघड वाद रंगला। असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार तरी गप्प कसे बसणार? हाच मुद्दा पुढे करत त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय। सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली, सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खातायत। जर मंत्री मार खातो या महाराष्ट्रामध्ये, आम्ही मंत्री म्हणून बघत नाही, आम्ही सरकार म्हणून बघतोय। आणि सरकारचं कर्तव्य काय असतं? सर्वसाधारण नागरिकाला संरक्षण देणं। जर या राज्यामध्ये मंत्री मार खातायत, कार्यकर्ते जर सत्तेतले मार खातायत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात? ऐन अधिवेशनाच्या काळात सत्ताधाऱ्यांमधील हा जाहीर वाद विरोधकांच्या पथ्यावरती पडला आणि त्यामुळेच विरोधकांच्या टीकेला धार आली। या राज्यामध्ये मंत्री मार खातायत आणि एवढी वाईट परिस्थिती आहे मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला घाबरतायत। कोण पोलिसाची हिंमत होते? पोलीस हे प्यादे, आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय। म्हणजे फक्त शिवसेनेनेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय। जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेतना, मग कळेल। पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय। भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत। हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत, कोणाची हिंमत होत नाही भारतीय जनता पक्षा। 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झालं आणि भाजपाच्या साथीने शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत आली। पण आता सातारा जिल्हा परिषदेची सत्ता वादाचं कारण ठरली आहे। त्यावरून दोन्ही शिवसेनेत सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे। आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा। त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील। पण असं बोलण्यामुळं, अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका। माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही।
रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि आता सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण रंगलंय. शिवसेना आणि भाजपाचा हा वाद म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना कर्मेना अशी अवस्था झालीय. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.